आज आमचे मित्र शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असे बोलले होते। परंतु अमोल बापू शिंदे यांना मला एकच सांगायचं आहे की आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनाच आपण एक प्रश्न विचारला पाहिजे की मराठा समाजाची फसवणूक त्यांनी किती वेळा केलेली आहे। आपल्याला माहीत असेल मनोज जरांगे पाटील यांना मुंबईमध्ये बोलवलं, मुंबईमध्ये अध्यादेश काढला आणि एका आमच्या मराठा समाजाचा अध्यादेश हे फसवणूक करून आणि एका गुलालाचा अपमान त्यांनी केलेला आहे। आपल्याला माहीत असेल कालच अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील यांनी सांगितलं ते स्वतः महामंडळाचे अध्यक्ष आहेत। एका रात्रीमध्ये 61 कर्मचारी त्यांनी काढून टाकलेले आहे। तो एक सुट्टीचा दिवस होता, परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाने महाविकास आघाडीला मतदान केलं म्हणून एक प्रकारचा राग हे मराठा समाजावर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। 10% आरक्षणाचं बोलायचं झालं त्या अध्यादेशामध्ये मेडिकलचा विषय नाही आहे। आता 11वीचे प्रवेश चालू झालेले आहेत, त्यामध्ये सुद्धा 10%चं आम्हाला कुठं आरक्षण मिळत नाही। हे प्रश्न आमच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांना विचारण्यापेक्षा आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं पाहिजे की मराठा समाजाच्या अध्यादेशाचं झालं काय, यावर आपण विचार मंथन केलं पाहिजे। आणि येणाऱ्या काळामध्ये माननीय प्रणितीताई शिंदे हे जाणारच आहेत। परवा प्रणितीताई शिंदे हे जाणार होते, परंतु एक दिवस अगोदरच माननीय मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये जाणार आहेत। आपण आम्हाला सांगायची गरज नाही आहे की आता प्रणितीताई शिंदे जाणार आहेत, परंतु उद्या आपण दाखवायला नाही पाहिजे की मी बोललो होतो म्हणून प्रणितीताई शिंदे हे तिथे भेटायला गेलेत असं हे मनातून काढून टाका। बापू मराठा समाजाबद्दल माननीय प्रणितीताई शिंदे यांनी मोहोळ असू दे पंढरपूर असू दे त्या सभेमध्ये सांगितलं की मी मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे निवडून आले आणि मराठा समाजाचा 100% वाटा काँग्रेस पक्षाला निवडून देण्यामध्ये होता असं जाहीरपणे सांगणारे एकमेव खासदार म्हणजे प्रणितीताई शिंदे होते। हे मात्र विसरू नका।